नमस्कार. आजची रेसिपी आहे नवरात्री स्पेशल झणझणीत असं पिठलं भाकरी उपवासाचे. उपवासाचं पिठलं भाकरी. नेहमीच वरईचं भात आणि शेंगदाण्याची आमटी खाऊन खाऊन पित्त व्हायला होतं आणि मग अशा वेळी तिखट खावंसं वाटतं. तर हे झटपट होणार असं पिठलं भाकरी खूप लवकर होतं आणि खायलाही खूप छान लागतं. तर पाहूयात रेसिपी. फोडणीसाठी घेतलं आहे थोडंसं जिरं, मिरचीचा थोडासा खरडा घेतला आहे. कोथिंबीर वापरत असल्यास वापरा, अवॉइड केली तरी चालेल. मीठ, शिंगाड्याचं पीठ घेतलं आहे 3 चमचे आणि आपलं वरई आणि साबुदाण्याचं पीठ घेतलं आहे 3 चमचे. शेंगदाणे इथे थोडेसे असे रफली कुटून घेतले ते आणि आपल्याला लागणारे पाणी. साधारण या पिठासाठी मला 1.25 ग्लास पाणी लागलं आहे. आता इथे 1 ग्लास आधी ॲड करणार आहे आणि नंतर थोडं आपल्याला जसं घट्ट पातळ बेसन करायचं आहे त्याच्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता. सगळ्यात आधी दोनही पिठं एकत्र करून त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. पाणी घालून हे सगळं एकत्र फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं पिठलं करताना त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही. आणि जर तुम्हाला गुठळ्याचं पिठलं करायचं असेल तर तुम्ही पाण्याच्या उकळीमध्ये पीठ सोडलं तरी चालेल. पिठल्यासाठी ही जी 2 पिठं आपण वापरणार आहे हे पाणी जास्त सोक करून घेतं, त्याच्यामुळे आपल्याला हे पातळच आधी एकजीव करून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं आहे. तेल व्यवस्थित तापलं, त्याच्यानंतर जिरीचा तडका दिला आहे. जिरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे मिरचीचा खरडा. या स्टेजला तुम्ही थोडंसं लाल तिखट ॲड केलं तरी चालेल किंवा नंतर थोडंसं अर्ध शिजत आलं पिठलं तेव्हा थोडंसं लाल तिखट ॲड केलं तरी चालेल, जेणेकरून पिठल्याचा रंग थोडासा बदलेल आणि ते दिसायलाही खूप छान दिसतं. तर इथे मी आत्ता ॲड करत नाही आहे लाल तिखट नंतर ॲड करणार आहे. मिरची व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायची आहे, कच्ची ठेवायची नाही आहे. आणि इथेच आत्ता घालून घेणार आहे शेंगदाणे, जेणेकरून शेंगदाणे व्यवस्थित तळून होतील आणि ते खायलाही नंतर असे क्रंची लागतात. तर इथे व्यवस्थित शेंगदाणे आणि मिरची व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये जे पिठाचं मिश्रण केलं होतं ते ओतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एकसारखं ढवळून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे. हे लवकर घट्ट होतं, त्याच्यामुळे आपण जसं बेसन पिठाचं पिठलं बनवतो त्याच पद्धतीने हे व्यवस्थित एकजीव करून बनवून घ्यायचं आहे. हे अर्धवट शिजत आल्यानंतर याच्यामध्ये घालायची व्यवस्थित कोथिंबीर उपवासाला तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही घाला, नाही घातली तरी चालेल. व्यवस्थित हे एकजीव झाल्यानंतर आता इथे थोडंसं लाल तिखट घालून घेणार आहे, जेणेकरून पिठल्याला थोडासा रंग वेगळा येईल आणि ते दिसायलाही छान दिसेल. किंवा तुम्ही हिरव्या मिरच्याऐवजी लाल तिखट वापरून पिठलं केलं तरीही चालेल. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. थोडंसं झणझणीत पाहिजे असेल तर लाल तिखट थोडंसं घातलं तरी चालेल. हे व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर हे त्या पिठाला एक वेगळी शाईन येते आणि ते दिसायलाही खूप छान दिसतं. हळद कुठेही वापरलेली नाही आहे, दिसायलाही ते खूप छान दिसते आणि खायलाही खूप छान लागतं. हे शेंगदाणे टाकल्यामुळं काय होतं, अगदीच ते गिळगिळीत लागत नाही आणि खायलाही ते थोडंसं छान लागतं. त्याच्यामुळे शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. फक्त शेंगदाणे कुटून घ्यायचे, ते अगदी मिक्सरला बारीक करून घ्यायचे नाही आहेत. जाडसर फक्त भरडा काढून घ्यायचा आहे आणि ते शेंगदाणे या पिठल्यामध्ये घालायचे आहेत. टेस्ट खूप छान येते, नक्की ट्राय करा. पिठलं आपलं तयार आहे. आता भाकरी करून घेऊयात. आपण जे भाकरीसाठी पीठ बनवण्याची हे पाहिलं होतं, प्रमाण पाहिलं होतं ते एकदम परफेक्ट आहे. त्याच्यामुळे इथं मी कोमट पाणी वापरणार नाही आहे, थंड पाण्यामध्येच भाकरी मळून घेणार आहे. कोमट पाणी करायची गरज पडत नाही. थोडंसं मीठ आणि पाणी घेऊन आपला पिठाचा व्यवस्थित गोळा एकजीव होतो, छान होतो. आणि पीठ समजा 1 किंवा 2 महिन्यांनी राहिले आणि तेव्हा मग पिठाला थोडीशी रया जाते, त्यावेळी थोडंसं कोमट पाणी करून तुम्ही भाकरीसाठी वापरू शकता. पण आता हे पीठ नवीनच दळलेलं आहे, त्याच्यामुळे इथे कोमट पाण्याची गरज पडत नाही. थोडंसं मीठ घातलं, पाणी घातलं थंड आणि व्यवस्थित मळून घेतलं. भाकरी जी होते ती अगदी मऊ लुसलुशीत होते, छान लागते. हे इथे पूर्ण भाकरी थापून दाखवली आहे, कुठेही भाकरीला चिरा पडलेल्या नाही आहेत. व्यवस्थित गोल छान अशी भाकरी मस्त आपली तयार झाली आहे आणि व्यवस्थित आता ती तव्यावरती भाजून घेऊयात. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असल्यास नक्की लाईक करा, शेअर करत चला आणि कमेंटही करत चला, जेणेकरून मला अजून थोडंसं मोटिवेट होईल आणि नवीन अशाच छान छान रेसिपीज मला अपलोड करायलाही थोडासा अजून उत्साह येईल.
त्याच्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच शेजारी असणारं बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणारे नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील आणि सोबतच पाहायला मिळतील छान असे ड्रेसेससुद्धा. थँक्यू.